तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके. नमस्कार मित्रांनो, हे गाणं ओळखलं का तुम्ही? कोणी गायलेलं आहे माहिती आहे का? हो, चला तर मग जाणून घेऊया. या गाण्याच्या गायकांचं नाव आहे सुरेश वाडकर. चला तर जाणून घेऊया सुरेश वाडकर यांच्याबद्दल. संगीत ही मानवाच्या जीवनाला आनंद, समाधान आणि भावनांची सुंदर अनुभूती देणारी कला आहे. भारतीय संगीताची परंपरा अत्यंत समृद्ध आहे. या परंपरेत अनेक महान गायकांनी आपले अमूल्य योगदान दिले आहे. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे सुरेश वाडकर. सुरेश वाडकर हे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक आहेत. त्यांच्या आवाजात माधुर्य, गांभीर्य आणि भावपूर्णता आहे. त्यांनी आपल्या गायकीने अनेक दशकांपासून रसिकांचे मनोरंजन केले आहे. सुरेश वाडकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. संगीताविषयीची त्यांची ओढ पुढे त्यांच्या जीवनामध्ये ध्येय बनली. बालपणीच त्यांच्या आवाजातील गोडवा आणि सुरांची जाण लक्षात आली. संगीत शिकण्याची त्यांची इच्छा वाढत गेली. कुटुंबियांनीही त्यांच्या संगीत प्रेमाला प्रोत्साहन दिले. सुरेश वाडकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासामुळे त्यांच्या गायकीला मजबूत पाया मिळाला. रियाज आणि शिस्त यांना त्यांनी आपल्या जीवनात विशेष महत्त्व दिले. त्यांच्या संगीत शिक्षणात पंडित जियालाल वसंत यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. गुरूंकडून मिळालेले ज्ञान त्यांनी अत्यंत मनापासून आत्मसात केले. गुरु शिष्य परंपरेचा आदर त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. संगीतामध्ये केवळ सुंदर आवाज असणे पुरेसे नसते. त्यासाठी सुरांची जाण, तालाचे ज्ञान, उच्चारांची स्पष्टता आणि भावनांची अभिव्यक्ती आवश्यक असते. या सर्व गुणांचा सुरेश वाडकर यांच्या गायकीत सुंदर संगम दिसतो. त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक संगीत स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या प्रतिभेची दखल संगीत क्षेत्रातील जाणकारांनी घेतली. त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना पुढे मोठ्या संधी मिळत गेल्या. त्यांच्या गायकीचा प्रवास हळूहळू चित्रपटसृष्टीकडे वळला. चित्रपटातील पार्श्वगायन हे आव्हानात्मक क्षेत्र आहे. प्रत्येक गाण्यात प्रसंगानुसार भावना व्यक्त कराव्या लागतात. सुरेश वाडकर यांनी आव्हानाचा समर्थपणे स्वीकार केला. प्रेमगीत, विरहगीत, भक्तिगीत, भावगीत किंवा गंभीर आशयाचे गीत असो, त्यांनी प्रत्येक प्रकारच्या गाण्याला योग्य न्याय दिला. त्यांच्या आवाजाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे त्यातील गोडवा आणि भावनिक खोली. त्यांचा आवाज ऐकताना शब्दांमधील भावना सहज जाणवतात. त्यामुळे त्यांची अनेक गाणी रसिकांच्या मनात कायमची घर करून राहिली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक प्रसिद्ध संगीतकारांसोबत काम केले. विविध संगीतकारांच्या वेगवेगळ्या शैलींशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता उल्लेखनीय आहे. सुरेश वाडकर यांच्या गायकीवर भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळे त्यांच्या आवाजात सुरांची अचूकता आणि आलापांची सुंदरता दिसते. त्यांच्या आवाजात नैसर्गिक गोडावा असल्यामुळे शांत आणि भावपूर्ण गाण्यांना विशेष उठाव मिळतो. त्यांच्या गायकीत दिखावपणापेक्षा भावनेला अधिक महत्त्व असते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांच्या आवाजाने अनेक चित्रपटातील पात्रांना भावनिक ओळख मिळाली. त्यामुळे ते उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून प्रसिद्ध झाले. सिनेमे जलन हे त्यांच्या गाजलेल्या गीतांपैकी एक मानले जाते. या गीतातून वेदना आणि भावनिक संघर्ष प्रभावीपणे व्यक्त होतो. त्यांच्या आवाजातील गांभीर्य या गाण्यात विशेष जाणवते. तुमसे मिलकर, ना जाने क्यों यासारख्या गीतांमधून त्यांच्या आवाजातील रोमॅन्टिक आणि भावपूर्ण बाजू दिसून येते. त्यांच्या गायकीची विविधता या गाण्यांमधून स्पष्ट होते. त्यांनी ओ साठी चल सारख्या गीतांनाही आपला आवाज दिला. वेगवेगळ्या भावनांच्या गाण्यांना अनुरूप आवाज देणे ही त्यांची खासियत आहे. सुरेश वाडकर यांचे मराठी संगीत क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी मराठी चित्रपट, भावगीते आणि भक्तिगीते यासाठी गायन केले आहे. मराठी भाषेतील शब्दांचा सुंदर उच्चार करण्याची त्यांची क्षमता उल्लेखनीय आहे. गाण्याचा अर्थ समजून घेऊन त्यानुसार भाव व्यक्त करण्यावर त्यांचा भर असतो. मराठी रसिकांना त्यांच्या आवाजात आपलेपणा जाणवतो. त्यांच्या गाण्यांमध्ये मराठी संस्कृतीचा आणि भावविश्वाचा सुंदर स्पर्श जाणवतो. सुरेश वाडकर यांनी विविध प्रकारच्या संगीतामध्ये काम केले आहे. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत आणि भक्तिसंगीत अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली छाप पाडली आहे. त्यांच्या गायकीत शास्त्रीय संगीताची शिस्त आणि लोकप्रिय संगीताची सहजता यांचा सुंदर मिलाप दिसतो. त्यामुळे त्यांचे संगीत अभ्यासकांनाही आणि सामान्य रसिकांनाही आवडते. कोणतेही गाणे गाताना शब्दांचे महत्त्व ते लक्षात घेतात. शब्दांचा अर्थ समजून घेतल्यामुळे त्यांच्या आवाजातून गाण्याची भावना प्रभावीपणे व्यक्त होते. त्यांच्या आवाजातील शांतता आणि संयम ही देखील त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये आहेत. ते अनावश्यक स्वर प्रदर्शन करण्यापेक्षा गाण्याच्या भावनेला प्राधान्य देतात. सुरेश वाडकर यांची संगीतावर निष्ठा त्यांच्या दीर्घ कारकिर्दीतून दिसून येते. अनेक वर्षे संगीत क्षेत्रात टिकून राहण्यासाठी
प्रतिभेबरोबरच सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक असते. बदलत्या काळानुसार संगीताच्या शैलीतही बदल होत गेले. मात्र सुरेश वाडकर यांनी आपल्या मूलभूत संगीत शैलीशी तडजोड न करता बदलत्या काळाशी जुळवून घेतले. त्यांच्या आवाजाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. एखादी गाणी ऐकताना आवाजावरून गायक ओळखता येणे ही मोठ्या कलाकाराची खूण आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये भारतीय संगीताची परंपरा जपण्याचा प्रयत्न दिसतो. त्याचबरोबर आधुनिक संगीताच्या गरजांनुसार त्यांनी आपल्या गायकीत योग्य बदल केले. सुरेश वाडकर हे केवळ गायक म्हणूनच नव्हे तर संगीताचे जाणकारही म्हणूनही आदराचे स्थान मिळवतात. संगीताचा सखोल अभ्यास त्यांच्या सादरीकरणातून जाणवतो. त्यांच्या जीवनातील यशामागे कठोर रियाजाचा मोठा वाटा आहे. आवाजाला योग्य आकार देण्यासाठी नियमित सराव आवश्यक असतो. त्यांनी या शिस्तीचे महत्त्व कायम जपले. संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरेश वाडकर हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांचा प्रवास सांगतो की प्रतिभेला मेहनतीची जोड मिळाली तर यश नक्की मिळू शकते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण दिले आहे. ज्ञान स्वतःपुरते न ठेवता ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही मोठी सेवा आहे. त्यांनी संगीत शिक्षणाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला आहे. त्यांच्या संगीतविषयक कार्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा पुढे नेण्यास मदत झाली आहे. संगीताच्या संस्काराचे महत्त्व ते नेहमी अधोरेखित करतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात साधेपणा आणि नम्रता दिसून येते. मोठे यश मिळाल्यानंतरही कलेशी आणि संगीताशी त्यांचे नाते घट्ट राहिले आहे. कलाकारांसाठी प्रसिद्धीपेक्षा कला महत्त्वाची असते. सुरेश वाडकर यांच्या प्रवासात ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्यांनी आपल्या कलेच्या गुणवत्तेला नेहमी प्राधान्य दिले. त्यांच्या आवाजात भावनिक ताकद आहे. एखादे दुःखद गीत असो किंवा आनंदाचे गीत, ते श्रोत्यांच्या मनात योग्य भावना निर्माण करू शकतात. त्यांच्या गायकीतील उच्चार शुद्धता विशेष उल्लेखनीय आहे. गाण्याचे शब्द स्पष्ट असतील तर त्याचा अर्थ श्रोत्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतो. त्यांनी विविध भाषांमध्ये गायन केले आहे. भाषेचा योग्य उच्चार आणि त्या भाषेच्या भावविश्वाशी जुळवून घेणे हे त्यांच्या गायकीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. सुरेश वाडकर यांच्या कारकिर्दीत अनेक नामवंत कलाकारांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. अशा सहकार्यामुळे भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध झाले. त्यांनी विविध संगीतकारांच्या कल्पनांना आपल्या आवाजातून आकार दिला. संगीतकाराची चाल, गीतकाराचे शब्द आणि गायकाचा आवाज यांचा सुंदर संगम त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये दिसतो. पार्श्वगायक म्हणून गाताना पडद्यावर दिसणाऱ्या कलाकाराच्या भावनांशी आवाज जोडणे आवश्यक असते. सुरेश वाडकर यांनी ही कला उत्तम प्रकारे आत्मसात केली. त्यांच्या आवाजात एक प्रकारची आपुलकी आहे. त्यामुळे त्यांची गाणी ऐकताना श्रोत्यांना ती मनापासून जवळची वाटतात. भक्ती संगीताच्या क्षेत्रातील त्यांच्या आवाजाला विशेष महत्त्व आहे. भक्ती गीतांमध्ये श्रद्धा आणि शांतता व्यक्त करण्यासाठी त्यांचा आवाज प्रभावी ठरतो. त्यांच्या गायकीमध्ये भारतीय संस्कृतीतील मूल्यांची झलक दिसते. संगीताच्या माध्यमातून सकारात्मक भावना आणि सुंदर विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचतात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. हे पुरस्कार त्यांच्या प्रतिभेची आणि योगदानाची दखल घेणारे. राष्ट्रीय स्तरावर मिळालेला सन्मान हा कोणत्याही कलासाठी अभिमानाची बाब असते. सुरेश वाडकर यांच्या कार्याचाही राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात त्यांना मानाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील रसिकांनी त्यांच्या गायकीवर नेहमीच प्रेम केले. त्यांच्या आवाजात मराठी मातीतला गोडवा जाणवतो. त्यामुळे मराठी संगीतप्रेमींमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदर आहे. सुरेश वाडकर यांचे गाणे केवळ मनोरंजन करत नाही तर ते श्रोत्यांना भावनिक अनुभवही देते. संगीताच्या माध्यमातून मनाला स्पर्श करणे ही मोठी कला आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये जीवनातील विविध भावनांचे प्रतिबिंब आढळते. मैत्री, प्रेम, विरह, भक्ती, आशा आणि आनंद अशा अनेक भावना त्यांनी स्वरबद्ध केल्या. त्यांच्या आवाजाची पट्टी आणि स्वरांवरील नियंत्रण उत्तम आहे. त्यामुळे अवघड चालीही ते सहजतेने सादर करू शकतात. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासामुळे त्यांचे आवाज स्थैर्य आले. त्याचबरोबर चित्रपट संगीतातील अनुभवामुळे त्यांच्या गायकीला व्यापक लोकप्रियता मिळाली. सुरेश वाडकर यांनी आपल्या कलेला कधीही हलकेपणाने घेतले नाही. संगीत हा त्यांच्या दृष्टीने साधना आणि जबाबदारीचा विषय आहे. त्यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी एक महत्त्वाचा धडा घ्यावा, तो म्हणजे आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न करणे. यश एका दिवसात मिळत नाही. संगीत क्षेत्रात अनेक अडचणी असतात. स्पर्धा मोठी असते आणि सतत स्वतःला सिद्ध करावे लागते. सुरेश वाडकर यांनी सर्व आव्हानांना सामोरे जाऊन आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या आयुष्यामध्ये गुरूंचे मार्गदर्शन, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःची मदत यांचा मोठा वाटा आहे. या सर्व घटकांनी त्यांच्या संगीत प्रवासाला दिशा दिली. सुरेश वाडकर यांची गायकी ऐकताना शास्त्रीय संगीत क्षेत्र आणि समगोडी ही त्यांच्या कलेची मोठी ताकद आहे. त्यांनी अनेक पिढ्यांच्या रसिकांना आपल्या संगीताने जोडले आहे. जुन्या पिढीपासून आजच्या संगीतप्रेमीपर्यंत त्याचे चाहते आढळतात. त्यांच्या गाण्यामध्ये कालातीतपणा आहे. चांगले संगीत काळाच्या मर्यादा ओलांडून पुढे जाते. त्यांच्या अनेक गीतांबाबत हे निश्चितपणे म्हणता येते. त्यांचा आवाज रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट, संगीत मैफिली आणि विविध कार्यक्रमातून रसिकापर्यंत पोहोचला. त्यामुळे त्यांची लोकप्रियता व्यापक झाली. संगीताच्या मैफिलींमध्ये शास्त्रीय रचना
सादर करताना त्यांचे संगीत ज्ञान प्रकट झाले दिसते. स्वरांची मांडणी आणि भावपूर्ण सादरीकरण यामध्ये रसिक मंत्रमुग्ध होतात. त्यांनी अनेक संगीत कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. अशा कार्यक्रमांमधून थेट रसिकांशी संवाद साधण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांचे आवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे तो कृत्रिम वाटत नाही. त्यांच्या गायकी सहजता असल्यामुळे गाणे अधिक नैसर्गिक आणि मनापासून वाटते. त्यांचे व्यक्तित्व नवोदित गायकांसाठी आदर्श आहे. प्रसिद्धी मिळाल्यानंतर संगीताच्या मूलभूत शिक्षणाचे महत्त्व त्यांनी कायम जपले. भारतीय संगीताची परंपरा पुढे नेण्यासाठी शास्त्रीय संगीताचे शिक्षण आवश्यक आहे. सुरेश वाडकर यांच्या कार्यातून ही बाब स्पष्ट होते. मित्रांनो, तुम्हाला अजून एक गमतीशीर गोष्ट सांगतो. त्या माधुरी दीक्षित हिला त्यांनी मागणी घातली होती, परंतु माधुरी दीक्षितने नकार दिला नाही. परंतु त्यांनी नावबेट नव्हता आपलं ध्येय साध्य केलं, आपल्या गायकीकडे लक्ष वळवलं आणि त्याच्यात खूप मेहनत घेऊन ते पुढे आले. आज ते स्वतःला खूप नशीबवान समजतात, खूप चांगले समजतात. जे होते ते चांगल्या करता आणि आज त्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे, खूप हे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, असं देखील म्हणतात की सुरेश वाडकर हे भारतीय संगीत विश्वातील एक श्रेष्ठ आणि आदरणीय गायक आहेत. त्यांचा सुरेल आवाज, शास्त्रीय संगीताची साधना, भावपूर्ण गायकी आणि संगीत शिक्षणातील योगदान यामुळे त्यांचे नाव सदैव आदराने घेतले जाईल. त्यांच्या संगीत प्रवासातून मेहनत, सातत्य, नम्रता आणि कलेवरील प्रेम यांची प्रेरणा मिळते. त्यांच्या सुरांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केले आणि त्यांच्या मधुर आवाजाची आठवण रसिकांच्या मनात कायम राहिली. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.